माझं नाव राहुल। आमच्या घरात मी सर्वात लहान। आमचा भाऊ मोठा असल्याने सगळ्यात अगोदर त्याचे लग्न झाले। माझ्या भावाचे लग्न वगैरे अगदी थाटात पार पडले। माझ्या वाहिनीचे नाव स्वाती, दिसायला देखणी, आणि तिला बघितल तिच्याबद्दल अशा भावना का यायच्या कोणास ठाऊक, पण वय वाढते होते माझं असे वाटणे साहजिक असायचे। तर असो, दिसायला एकदम देखणी, मादक आणि रेखीव चेहरा। नेहमी जेव्हा काम इच्छा व्हायची तर तिचा देह मला आठवायचा। ती जेव्हा घरात धुणे धुवत असायची तेव्हा तो तिचा बोचा हम्म क्षणात बोललात आठवायचा। असा गोल गरगरीत बोचा बघितल्यानंतर लवड्याचे हाल तर होणारच। तीच ते साडी गुडघ्यापर्यंतवर करून धुणं धुवायला बसणे। त्या गोऱ्या पोटऱ्या न्याहाळत तिच्या पोटऱ्यावरचे ते विरळ केस बघितले की शरीरात करंट आल्यासारखे व्हायचे। ती चालत असताना तिची मटकणारी गांड अजून वेड लावायची। माझं कॉलेज सुरू असल्यामुळे मी दुपारी घरीच असायचो। असेच दिवस मागून दिवस जात होते। मी स्वाती वाहिनीच्या नावाने रोज बाथरूम मध्ये हालवायचो। तिची नेकावर बोलला रगडून माझं पाणी काढायचो। असेच दिवस जात होते। ह्या गोष्टी फक्त माझ्यात होत्या। जसे वय वाढू लागले तशी झवण्याची इच्छा खूप होऊ लागली। आता स्वाती वाहिनी पण भरली होती। छोट्या कैऱ्या आता मोठे आंबे झाले होते। तिचे बॉल वाढले होते। गावरान स्वाती वाहिनी आता बाई झाली होती। तिची गांड आता जास्त डौलदार झाली होती। तिलाही कळले होते माझा दीर आता काही लहान राहिला नाही। मग आमच्या चांगली गट्टी जमली होती। भाऊ दिवसभर कामाला असायचा। स्वाती वाहिनी माझ्यासोबत चांगलीच हसत खेळत बोलायची, कधी मजा मस्करी करायची। एखादा संध्याकाळच्या वेळेस वाहिनी झाडू मारत होती। मी सोप्यावर होऊन टीव्ही पाहत होतो। ती झाडू मारत असताना मी तिला न्याहाळत होतो। तिची गोलाकार गांड पाहून माझ्या बरमोड्यामध्ये तंबू तयार झाला। माझा बोलला कडक आणि लांबलचक। स्वाती वाहिनीच लक्ष माझ्या बोल्यावर गेले आणि काही क्षण न्याहाळत माझी आणि तिची नजरानजर झाली आणि तिने लक्ष नाही असे दाखवून तिचे काम चालू ठेवले। सगळे झोपल्यानंतर मी त्याच्या रूम जवळ गेलो। आता मधून मोठ्या श्वासाचा आवाज येत होता आणि किंचित कणल्यासारखा आवाज येत होता। मला घाम फुटला होता, पण इच्छा होती स्वाती वाहिनीला नागडे पाहण्याची। त्याच्या रूमच्या दाराला एक फट होती। त्या फटीमधून मी बघितले। माझे डोळे विस्फारले। माझा भाऊ वाहिनीचे पाय फाकळून तिच्या पुचीवर थुकत आहे। त्याच्या मजबूत शरीरयष्टीने तो काचाकच स्वाती वाहिनीच्या पुचीमध्ये बोलला घुसळून काढत होता। स्वाती वाहिनी त्याच्या बोल्याचे आघात तिची गांड उचलून आत खोलवर घेत होती। तिच्या आंब्याची बॉल गदागदा हालत होती। तीच गोर शरीर चमकून निघत होत। भाऊचा बोलला बाहेर आल्यावर तिची केसाळ पुची दिवस होती। तिने तिच्या पायाचा विळखा भाऊच्या गांडीवर केला होता। तेवढ्यात भाऊने पाणी काढले आणि त्याने त्याचा बोलला वाहिनीच्या पुचीवर ठेवला। जोरात टोका देऊन बोलला तिच्या पुचेत सरला। तशी तिने असा आवाज केला। माझी स्वाती वाहिनी भाऊकडून झबून घेत होती। माझा भाऊ वाहिनीच्या पुचीमध्ये बोलला घुसळून काढत होता। मी तडक उठून बाथरूममध्ये जाऊन लंड स्वाती वाहिनीच मादक शरीर आठवून हलवले। माझ्या मनात हुरहुर माजले। तीच माझ्या बोल्याकडे रोखून पाहणे। तो क्षण सारखा आठवू लागले। मला तिला नागडे बघण्याची इच्छा होऊ लागली। आता रात्री मी प्लॅन केला। बोलला पुचीमधून काढला। वाहिनीने तोंडातून चित्कार काढला। अहो नका ना काढू अजून। हम्म भाऊ दमून बाजूला होऊन झोपी गेला। माझ्या बोलल्याने आता कडक आणि लांबसडक होऊन बोल्याच्या शिरा दुखावल्या। मी माझ्या बेडवर जाऊन रात्रभर स्वाती वाहिनीच नागडे शरीर आठवून उठ मारली। कधी झोप लागली कळले नाही। सकाळी कधी जाग आली समजले नाही। उशीर झाला म्हणून मी पण कॉलेजला गेलो नाही। माझ्या मनात आता स्वाती वाहिनी बद्दल अजून प्रेम आणि कामवासना जागृत झाल्या। भाऊ आणि घरातले सगळे कामाला गेले। स्वाती वाहिनीला आवाज देऊन चहा करायला सांगितले। हो करते हा। स्वाती वाहिनी थोड्या वेळात चहा घेऊन आली आणि म्हणली, महाशय उठा, जगाला तुमची गरज आहे। मी तिला म्हणालो, जगाला कशाला, तुला असेल माझी गरज। तिने खोटे डोळे वटारून विचारले, काय म्हणाला? म्हणजे काहीतरी काम असेल तुझं, दळण वगैरे आणायचे असेल। अजून काय ना? आता मी लहान असल्यामुळे काम मलाच करावी लागायची। सगळेच करतात। नाही तसे काही नाही, आवरा आता, अंघोळीला पाणी काढलाय, थंड होईल असे म्हणून वाहिनी ताडताड निघून गेली। मी तिच्या मटकणारी गांड न्याहाळत बसलो। ती बाहेर जाऊन तिच्या कामाला लागली। स्वाती वाहिनीला रात्री झवतानाचे चित्र डोळ्यासमोर तरळत होते। ती आणि मीच घरी होतो। दुपारचे जेवण आटोपल्यानंतर आम्ही काही वेळ गप्पा मारत होतो। तिने मला विचारले, मग राहुल साहेब आजकाल खूप कावरे बावरे असता, प्रेमात वगैरे पडला नाही ना?
मी म्हणालो, छे ग वाहिनी, अजून तुझ्यासारखी सुंदर मुलगी नाही भेटली. तिने खोटे खोटे डोळे वाटारले आणि म्हणाली, पुरे हा मस्करी आता. आणि मला टपली मारायला पुढे आली आणि चुकून तिचा हात माझ्या बोल्यावर हलकासा पडला. ती सुद्धा काही क्षण गडबडून सॉरी म्हणाली. माझा बोलला आधीच कडक होऊन बसला होता. कडक बोल्याला मुलायम स्पर्श झाला. झोपलेल्या नागाला तिने जागविले होते. स्वाती वाहिनी शरमेने तिथून निघून गेली. तिच्या रूममध्ये जाऊन पडली. दार हलकच लावले होते. काही वेळ मी टीव्ही पाहून वाहिनीच्या रूममध्ये मुदाम डोकवायला गेलो. ती पालथी झोपली होती. तिचा कमनीय बांधा स्पष्ट दिसत होता. गांडीच्या उभार मोठ्या घागरी सारखा दिसत होता. साडी थोडीवर आल्या, पाय उघडे पडले होते. पायावरचे विरळ केस वेड लावत होते. मी हिम्मत करून तिच्या रूममध्ये गेलो. इतक्या जवळून मी पहिल्यांदाच तिचा देह न्याहाळत होतो. मला ना राहून मी तिच्या उघड्या पायावरून हात फिरवू लागलो. तरी सुद्धा तिची काहीच हालचाल झाली नाही. हळूहळू तिची साडी मी अजून वर गेली.